चिपळूणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलच्या भरावाला मोठ्या भेगा पडल्यात। त्यामुळे गॅबियन वॉल आता धोक्यामध्ये आलेली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या गॅबियन वॉलला अवघ्या काही दिवसातच भेगा पडल्यात। त्यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। आपण परशुराम घाटामध्ये आहोत। परशुराम घाटाची पावसाळ्याची स्थिती बघितली तर आपण ही दृश्य बघतोय। परशुराम घाट पावसाळ्यामध्ये त्रासदायक असतो हे आपण सर्वांनी पाहिलं होतं। परशुराम घाट ढासळू नये यासाठी गॅबियन वॉल घालण्यात आली होती। आता सध्या आपण बघतोय या 2 दिवस पडलेल्या पावसामुळे या गॅबियन वॉलच्या भरावाला अशा प्रकारचे क्रॅक गेलेले आहेत आणि याच क्रॅकमधून जर पाणी गेलं तर नक्कीच ही गॅबियन वॉल आहे ती ढासळू शकते। आपण तिकडे जाऊ शकत नाहीत। या मोठमोठ्या आपल्याला दिसतायत या भेगा पडलेल्या आहेत आणि या भेगामधूनच सध्या या पाणी जातंय। पावसाचा वेग प्रचंड आहे कारण काल धो पाऊस पडला होता। आज पौर्णिमा आहे त्यामुळे नक्कीच पावसाचा जोर आहे तो दुपारनंतर वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। पुढील 24 तासामध्ये सुद्धा हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला आहे। या जर भेगा आपण बघितल्यात तर जवळपास 1 किलोमीटरच्या ज्या भेगा आहेत या ठिकठिकाणी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्या साईडला जाऊ शकत नाही कारण आपण या गॅबियन वॉलच्या काठावरतीच आहोत। अशा प्रकारची जर आपण बघितलं तर ही गॅबियन वॉल जर ढासळली तर नक्कीच तिकडे डोंगराच्या पायथ्याशी आहे तो पेडे गाव आहे। या पेडे गावावरती भलं मोठं संकट येऊ शकतं। गॅबियन वॉलच्या भरावालाच क्रॅक गेल्यामुळे पुन्हा एकदा या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।